प्रयति सतां प्रत्यूहसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं नमस्ते शारदे देवी सरस्वतीमतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। बोला पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। देवर्षि नारद महाराज की जय। मंगलमूर्ति मोरया जय जय रघुवीर समर्थ। जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि। नवनीरदसमनवनीता प्रिय नवनीरदसम नवनीरदसम नवनीता प्रिय नवल विनोद विहारी राजा राम नवल विनोद विहारी राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि। गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकटहारी राजा राम गोकुल संकटहारी राजा राम जय जय राम कृष्ण हरि। दुर्वासोऽनुता दुःख विमोचक दुर्वासोऽनुता
दुर्वासोऽनुता दुःख विमोचक दुर्जन संगमहारी राजा राम दुर्जन संगमहारी राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि शरणागत दीना 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 शरणागत दीना शरणागत दीना चरणी शरणागत दीना चरणी करुण
दृष्टी निहारे राजा राम करुणा दृष्टी निहारे राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी कीर्तन संगे रंगात देहवा हो कीर्तन संगे रंगात देहवा हो कीर्तन संगे रंगात देह कीर्तन संगे रंगात देहवा हो कीर्तन संगे रंगात देहवा हो वाहो वाहो देहवा हो कीर्तन संगे रंगा बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा काम क्रोधादिक जाती निज धामा काम क्रोधादिक जाती निज धामा काम क्रोधादिक जाती काम क्रोधादिक जाती निज धामा 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 काम क्रोधादिक जाती निज धामा बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण सारा सार वदविता सद्गुरुराया सारा सार वदविता सारा सार वदविता सद्गुरुराया गुरुराया 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 सारा सार वदविता सद्गुरुराया सारा सार वदविता सद्गुरुराया हो सारा सार वदविता मंगलधाम जीवन नरहरि पाया मंगलधाम जीवन नरहरि पाया मंगलधाम जीवन मंगलधाम जीवन नरहरि पाया 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 मंगलधाम जीवन नरहरि पाया बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण
चिन्माया नारायण रूप ध्यावून सद्रूप चिन्माया नारायण रूप ध्यावून सद्रूप चिन्माया नारायण रूप ध्यावू हो रूप ध्यावू रूप ध्यावू हो रूप ध्यावू रूप ध्यावू हो रूप ध्यावू सद्रूप चिन्माया नारायण रूप ध्यावू सद्रूप चिन्माया नारायण रूप ध्यावू तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावू तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावू तन्मय होवोनी बलवंत शाबास तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गावू हो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण कीर्तन संगे रंगात देहवाहो कीर्तन संगे रंगात देहवाहो कीर्तन संगे रंगात बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी बालकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम बोला पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय राजाधिराज रामचंद्र महाराज की जय महारुद्र हनुमान की जय देवर्षि नारद महाराज की जय महर्षि वेदव्यास मुनि महाराज की जय मंगलमूर्ति मोरया गो माता की जय गंगा माता की जय भारत माता की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय छत्रपति संभाजी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया
ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे ध्येयासाठी जगू ध्येयासाठी सुखे वेचू प्राण ध्येयासाठी सुखे वेचू प्राण ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे ध्येयासाठी जगू सत्यासाठी मारू स्वार्थवरी लाथ सत्यासाठी मारू स्वार्थवरी लाथ लौकिकाची मात दूर ठेवू लौकिकाची मात दूर ठेवू ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे ध्येयासाठी जगू हरीसाठी करू सर्वस्वाचे दान हरीसाठी करू सर्वस्वाचे दान हरीसाठी करू हरीसाठी करू सर्वस्वाचे दान झुगारू बंधन अहंतेचे झुगारू बंधन अहंतेचे ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे ध्येयासाठी जगू स्वामी म्हणे मन स्वामी म्हणे मन स्वामी म्हणे मन स्वामी म्हणे मन स्वामी म्हणे मन
स्वामी म्हणे मन घेई समर्पून, स्वामी म्हणे मन घेई समर्पून, होऊची आपण ध्येय रूप, होऊची आपण ध्येय रूप, ध्येयासाठी जगू तोच सुख दुःखे, ध्येयासाठी जगू तोच सुख दुःखे, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण, ध्येयासाठी जगू तोच सुख दुःखे, ध्येयासाठी जगू, ध्येयासाठी जगू, ध्येयासाठी जगू. रत्नैर्महार्हैर्न तुतुशूर्णदेवः न भेजिरे भीमविषेण भीषिम् सुधां विना न प्रययुर्विरामन् न निश्चितार्थाद् विरमन्ति धीरः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. न तोषले देव अमोल रत्ने, विषाने वा व्यग्रन वा भयाने, सुधे विना थांबविती न यत्ना, सुनिश्चया टाकिति धीरतेन. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. असे खऱ्या अर्थाने समर्थ असणारे आणि इतरांना उत्तम जीवन जगता यावं यासाठी समर्थपण देणारे असे ज्यांना स्वामी असं लोक म्हणायला लागले. का? कारण त्यांच्याकडे बघितल्याच्या नंतर मी लघु आहे आणि ते गुरु आहेत याची जाणीव व्हावी. मी लहान आहे आणि ते महान आहेत हे समजावं. मी कनिष्ठ आणि ते श्रेष्ठ आहेत हे लक्षात यावं आणि त्याचा अनुभव सर्वांना यावा म्हणून लोक त्या महात्म्याला स्वामी असं म्हणायला लागले. हातात खडू घ्यावा आणि फळ्यावरती विद्यार्थ्यांना ग म भ न शिकवायला सुरुवात करावी. हे सगळं करत असताना मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवतोय खरा, मी माझ्या विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी सांगतोय खरा, पण याच्यातलं मी माझ्या आचरणात किती आणतो असा प्रश्न मनात निर्माण झाला. पारतंत्र्याचा काळ होता आणि मी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये स्फुल्लिंग निर्माण करतो, स्फुल्लिंग चेतवतो. मग मी कृती म्हणून किंवा आचरण म्हणून मी काय पाळतो जे की विद्यार्थ्यांसमोर आदर्श असेल. संस्कार यालाच म्हणतात. संस्कार करावा लागत नाही, तो होत असतो म्हणाले. मोठी माणसं जशी वागतात की नाही तशी लहान मुलं त्यांचं बघून वागतात. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. आज परीक्षा आहे. ज्यांच्याकडे बघून आमच्यावरती कीर्तनाचा संस्कार झाला ते आमचे गुरु कीर्तन कलानिधी हरिभक्तीपरायण रामचंद्र बुवा भिडे यांना अभिवादन करतो. गुरुजींकडे बघावं आणि गुरुजींसारखं माझं अक्षराचं वळण येते का याचा प्रयत्न प्रत्येक विद्यार्थ्यांनी करावा. इतकं जर माझं अवलोकन करून ही मुलं शिकत असतील तर मी यांना आणखी काय द्यायला हवं आहे माझ्या कृतीतून असा विचार करत असताना त्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये सहभागी झाले आणि स्वतः त्या स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होऊन स्वातंत्र्य सेनानी झाले. लक्षात ठेवा.
आणि स्वातंत्र्य प्राप्तीनंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम देखील करायला सुरुवात केली. असे पूर्वाश्रमीचे गोडबोले मास्तर व्याधी जडली आणि अभ्यास कशाचा सुरू केला म्हणाले तर ज्ञानेश्वरीचा अभ्यास सुरू केला. त्याचं चिंतन सुरू केलं, त्याचं मनन सुरू केलं आणि चिंतनातून आणि मननातून जे प्रकट झालं ते अभंग ज्ञानेश्वरीच्या रूपाने आज तुमच्या आमच्या समोर आमच्या हातात आहे. असे स्वामी स्वरूपानंद एकदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोडवलकर गुरुजी त्यांच्या दर्शनासाठी पावसला गेले आणि त्यांच्यासमोर अभंग ज्ञानेश्वरीचे दोन्हीही भाग महाराजांनी ठेवले आणि म्हणाले याच्यातलं कुठलंही पान उघडा. आणि त्यांनी ते पुस्तक उघडलं गुरुजींनी आणि पुस्तक उघडल्याच्या नंतर त्या पानावरती जो अभंग होता तो अभंग काय होता? ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण. जणू काही तो गोडवलकर गुरुजींसाठीच लिहिलेला अभंग होता. असंच नाही आहे का हो सगळं त्याच्यामध्ये? मला सांगा. त्यांचं जर जीवनचरित्र आपण पाहिलं, मागच्या वेळेला मी इथे सांगितलं होतं पितृपंधरवाड्यामध्ये ज्यावेळेला कीर्तनं झाली त्यावेळेला, केवळ ते ध्येय डोळ्यासमोर ठेवून जगलेले गुरुजी, ज्यांनी सगळं आयुष्य आपलं भारत मातेच्या सेवा कार्यामध्ये घालवलं आणि भारताचा उत्कर्ष कसा होईल याचा प्रयत्न केला. असाच प्रत्येक जीवाचा उत्कर्ष व्हावा या उद्देशाने स्वामी स्वरूपानंदांनी आजचा हा अभंग लिहिला. म्हणाले जीवन जगत असताना प्रत्येकाने आपल्या डोळ्यासमोर काहीतरी ध्येय ठेवावं. माणूस म्हणून जन्माला आलोय की नाही हो? मग माणूस म्हणून माणसासारखं आम्हाला जगता आलं पाहिजे, वागता आलं पाहिजे, वावरता आलं पाहिजे, जे आज शोधायची वेळ आलेली आहे नाही का? अनेक प्राणी जन्माला येतात, येत नाहीत का? अनेक जीव जन्माला येतात, किडामुंगीपासून ते अगदी हत्तीपर्यंत, डायनासोरपर्यंत अनेक प्राणी जन्माला येतात. पण या सगळ्यांच्या जीवनामध्ये असं अमुक काहीतरी त्यांनी केलंय असं आम्हाला कुठल्या चरित्रात ऐकायला मिळालंय का? नाही मिळालंय. पण मानव म्हणून जन्माला आल्याच्या नंतर 2 हात दिलेले, 2 पाय दिलेले, 2 हात जरी असले तरी कृती एक आणि सम्यक कृती आहे म्हणाले. 2 पावलं जरी असली तरी गती एक आहे. 2 डोळे असले तरी दृष्टी एक आहे म्हणाले. 2 कान जरी असले तरी श्रवण एक आहे. आणि असं जरी 2-2 असलं आणि त्याच्याही पुढचं सांगतो 2 मेंदू आहेत, एक उजवा आणि दुसरा डावा. मानवाचे अनेक गुणवैशिष्ट्य आहेत. त्याच्यातलं हे एक गुणवैशिष्ट्य आहे. ते म्हणाले डावा उजव्यापेक्षा अधिक उजवा असतो. केव्हा? डाव्याचा उपयोग अधिक उजवा केला तर आमचं आयुष्य अधिक उजवं होतं. मग ते उजवं व्हावं म्हणून डावं सुद्धा उजव्या पद्धतीने किंवा अधिक उजवेपणाने वापरता आलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. आणि ते जो करतो त्याचं आयुष्य डावं वापरून सुद्धा उजवं होतं. जय जय. म्हणून डावीकडे जायचं रे बरं का. असो, जय जय. नाही तर म्हणाल बुवा एवढं डावं चांगलं म्हणतायत. मेंदूच्या बाबतीत सांगतोय, हे पुन्हा लक्षात ठेवा. मग हे कौशल्य कुणाकडे आहे? तर ते एका मानवाकडे आहे. नाहीतर आला प्राणी जन्मासी आला, झाला वाढला थोर झाला, केला व्यापही सर्व केला, आणि गेला बापुडा व्यर्थ गेला. असं व्हायला नको म्हणाले. अहो, जन्माला जीव आलाय म्हटल्याच्या नंतर त्याच्या दाणापाण्याची व्यवस्था भगवंत करतोच, नाही असं नाही आहे. पण मानव म्हणून जन्माला आल्याच्या नंतर मी काय करून काय मिळवायला हवंय याचा विचार पक्का होण्यासाठी म्हणाले मानवाकडे असलेली गुणवैशिष्ट्य जी आहेत
त्यांनी ती उपयोगात आणली पाहिजे. समर्थ रामदास स्वामी सांगतात, पर्णाळी पाहोनी उचले, जीवसृष्टी विवेके चाले, पुरुष होऊनी भ्रमले, यासी काय म्हणावे. ते म्हणतात, पानावर चालणारी आळी सुद्धा आम्ही पाहतो ना, एकदा इकडे वळते आणि मग कुठे जायचं ते ठरवते. कधीतरी आळीचं निरीक्षण आपण करतो की नाही? मग ती पानावरची आळी जर इतका विचार करत असेल तर मानव म्हणून जन्माला आल्याच्या नंतर आम्ही आमचं जीवन किती उत्कर्षाप्रत न्यावं याचा विचार मनात असणं किती गरजेचं आहे. आणि म्हणून असा विचार मनात यावा किंवा या मानवी देहाचं सार्थक व्हावं असं वाटत असेल तर आमच्या रामजोशी बुवांनी सांगितलेलं आहे, नरजन्मामधी नरा करून घे, नरजन्मामधी नरा करून घे, नरजन्मामधी नरनारायण गढी गढी, नरनारायण गढी, नरनारायण गढी, तरीचही सार्थक मानव कुडी, तरीचही सार्थक मानव कुडी, तरीचही सार्थक मानव कुडी. नरजन्मामध्येच संधी आहे नराचा नारायण होण्याची. मग असं नराचा नारायण व्हायचं असेल तर तसं कर्तृत्व नको का हो? मग तसं कर्तृत्व आम्हाला गाजवलं पाहिजे. मग तसं कर्तृत्व गाजवायचं आहे म्हटल्याच्या नंतर डोळ्यासमोर काहीतरी एक ध्येय पाहिजे म्हणाले, आणि त्याच्यासाठीच माणसाला जगता आलं पाहिजे. म्हणून स्वामी स्वरूपानंद म्हणतात, कसं जगा? ध्येयासाठी जगू, सोसू सुख दुःखे, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण. ध्येयासाठी जगू असं म्हणतात ते. दोन वेळेचं अन्न कुणालाही मिळू शकतं. आपण एवढ्या मोठ्या शहरात राहतो, अनेक जण काही ना काहीतरी काम करतात आणि अन्न मिळवत नाहीत का हो? आपण बघतो ना, कुठेही आपल्या इथल्या आसपासच्या मंदिराजवळ जरी आम्ही गेलो तरी रांगाच्या रांगा बसलेल्या असतात. त्यांचं दोन वेळेचं भागेल एवढं तर त्यांना तिथे मिळतंच. पण तेवढंच फक्त जीवनाचं ध्येय असावं का की माझ्या दोन वेळच्या अन्नाची व्यवस्था व्हावी आणि मला पाठ टेकवायला डोक्यावर छप्पर असावं, एवढंच केवळ ध्येय असावं का? काही जणांचं ते सुद्धा ध्येय आहे. हां, तेही मी कमी प्रतीचं आहे असं म्हणत नाही, कारण काही जणांना ते मिळवायला सुद्धा खूप कष्ट करावे लागतात, नाही का हो? मग ज्यांचे हातीपायी धड आहेत जे सगळेजण, त्यांनी डोळ्यासमोर ध्येय ठेवू नये का? आजकालच्या विद्यार्थ्यांचा जर आम्ही विचार केला तर सगळं जागेवर आहे की नाही? आपलं लहानपण आठवा. ताईचं दादाचं वापरून जुनी पुस्तकं, जुन्या वह्यांमधली पानं ती काढून त्याच्या बाइंडिंगच्या वह्या करून आम्ही मोठे झालो, नाही का हो? मोठ्या बहिणीने धाकट्या बहिणीचे युनिफॉर्म घालायचे, मोठ्या भावाचे युनिफॉर्म धाकट्या भावाने घालायचे, हे सगळं आम्ही पाहिलेलं आहे. मग आज जर सगळं तोंडातून काढल्याबरोबर हातात आहे, बरोबर आहे की नाही? बाबा मला हे पाहिजे म्हटल्याबरोबर हातात आहे. मग या मुलांवरती आम्ही खऱ्या अर्थाने काहीतरी चांगलं करावं. सगळेच तसे आहेत असं मला म्हणायचं नाही आहे, पण इथून पुढे मात्र फार अवघड होत चाललेलं आहे. अनेक जण असं आपण म्हणतो की काय आजची पिढी आहे वगैरे वगैरे, पण पिढी घडवण्याचं कामसुद्धा आम्हालाच करायचं आहे. अहो, डोळ्यासमोर त्यांच्या ध्येय येण्यासाठी आम्हाला त्यांना तसं काहीतरी द्यायला नको का? आता एवढा मोठा उत्सव इथे दरवर्षी होतो, पण इथे ज्यांनी ऐकायला यायला हवं आहे
ते येतात का? तुम्ही नातवांना म्हणत नसाल का चल माझ्यासोबत कीर्तनाला म्हणत नसाल का? निश्चितपणे म्हणत असाल. पण आजी तूच जाऊन ये, मी येत नाही, असं ते म्हणत असतील. कीर्तनाला आल्यामुळे काय झालं म्हणाले? एका विद्यार्थ्याचं काय कल्याण झालं? त्याच्या जीवनामध्ये ध्येय निर्माण झालं कीर्तनाला आल्यामुळे. पुणे विद्यार्थीगृहामध्ये एका जुन्या कीर्तनकारांचं कीर्तन सुरू होतं. हरिभक्तीपरायण गंगाधर बुवा खरे, कवीश्वर काशीकर, आणि त्यांचं कीर्तन त्या विद्यार्थी दशेत असलेल्या रामासमोर सुरू होतं. अनेक विद्यार्थी तिथे बसलेले होते आणि शिवाजी महाराजांचं आख्यान बुवा सांगत होते. एक संस्कृतातलं गद्य त्यांनी म्हणून दाखवलं आणि समोर बसलेल्या 8-10 वर्षाच्या मुलाचे डोळे चमकले. अरे काय चरित्र आहे शिवाजी महाराजांचं! बुवांनी गद्य संस्कृतात म्हणून दाखवलं, ते उलगडून मराठीमध्ये सांगितलं आणि शिवचरित्र इतकं दिव्य आहे. मग इतकं दिव्य शिवचरित्र जर असेल आणि मी जर हे शिवचरित्र आत्मसात केलं तर माझं जीवन उत्तम होणार नाही का? असाच विचार मनामध्ये घेतला आणि तो मुलगा घरी गेला आणि त्या दिवसापासून त्यांनी ठरवलं माझा जीवनातला प्रत्येक श्वासनश्वास मी या शिवचरित्राच्या अभ्यासासाठी देईन. आणि हाच 8-10 वर्षाचा मुलगा पुढे 100 वर्ष जगला आणि तो महाराष्ट्रभूषण शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या नावाने प्रसिद्ध झाला. ध्येय डोळ्यासमोर ठेवल्यावर माणसाचं काय होतं हे आमच्यासमोर इतकं मोठं आणि अत्यंत आपल्या जवळचं उदाहरण आहे की हा जो ध्येय, मग ध्येय काय नेमकं डोळ्यासमोर ठेवलं होतं त्यांनी? ध्येय म्हणून काय डोळ्यासमोर ठेवलेलं होतं? ध्येय कशाला म्हणायचं? आपल्या जीवनामध्ये मी इथपर्यंत पोचीन नाही का? प्रत्येक वयामध्ये आपण ठरवतो की नाही की माझ्या वयाची 40 आली की माझा बँक बॅलन्स एवढा हवा आहे, माझ्या वयाची 50 आली की माझं हे असं हवं आहे, माझ्या मुलांचं इतकं शिक्षण व्हायला हवं या वर्षी, त्याला या वर्षी नोकरी लागायला, हे सगळं आम्ही नियोजन करतो की नाही? मग हे जे करणं आहे यालाच ध्येयाप्रती वाटचाल करणं असं म्हणतात. ध्येय कशाला म्हणायचं? ध्यान आणि ध्येय अशी त्रिपुटी आहे, लक्षात ठेवा. जे मला प्राप्त करायचंय त्याचा अखंड ध्यास घेणं आणि तेच ध्यानात ठेवणं आणि तसा ध्यास घेतला की नाही की आम्हाला प्रत्येक क्षणी आम्ही त्याच गोष्टीसाठी काम करतो नाही का? आणि ते करण्यासाठी म्हणून आम्हाला कशाचीही आवश्यकता भासत नाही. कुणी सांगायची म्हणजे की अरे उठ आता तुझी वेळ झाली अभ्यासाची, आता उठ शाळेला जायची, असं सांगायची गरजच पडत नाही. तो आपोआप सगळ्या गोष्टी करायला लागतो. नाही आता मला इथे एवढं मिळवायचं आहे, तिथे तेवढं आणि असं करून ह्यालाच ध्येय असं म्हटलं आहे. आणि मग हे करतच तेच अखंड मनामध्ये ठेवणं आणि पुढे जाणं याला ध्येय गाठणं असं म्हणतात, लक्षात ठेवा. आणि मग या आपल्या ध्येयाचं ध्यान करणं, एकाग्रतया चिंतनम इति ध्यानम असं शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. जे उत्तम आहे त्याचं ध्यान आम्ही उत्तम प्रकारे केलं तर आमचं आयुष्य उत्तमच होतं नाही का? म्हणून मग जे ध्येय आहे, जे उत्तम ध्येय आहे त्या उत्तमाच्या दिशेने वाटचाल करणं हे आम्ही आमच्या डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे. आम्ही त्या पद्धतीने मार्गक्रमणा केली पाहिजे, त्या पद्धतीचा अभ्यास केला पाहिजे. आणि ते ध्येय गाठण्यासाठी कितीही कष्ट पडले तरीही चालेल. फुटो हे मस्तक तुटो हे शरीर नाही का हो? त्यांच्या जीवनाचं ध्येय काय होतं? भगवंताला प्राप्त करणं, तुकाराम महाराजांच्या. म्हणून ते म्हणतात फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये. तसंच आमचं सुद्धा असलं पाहिजे नाही का? आम्ही त्या ध्येयाच्या प्रती वाटचाल आमची झालीच पाहिजे. ती जर नाही झाली तर काही अर्थ नाही जीवनाला. म्हणून स्वामी म्हणतात कसे जगा, कशासाठी जगा? ध्येयासाठी जगू, सोसू सुख दुःखे, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण. ते
ध्येय गाठण्यासाठी मला कितीही दुःख सोसावं लागलं तरी चालेल, पण मी ते ध्येय गाठल्याशिवाय राहणार नाही. झालं असं, एक सायकल स्वार दुपारी 12च्या उन्हात निघाला होता आणि माझं लक्ष त्याच्याकडे गेलं. पर्वतीच्या जवळ राहतो मी. त्या पर्वतीचा पूल तो चढायला लागला आणि पूल चढायला लागल्याच्या नंतर घामाच्या धारा लागलेल्या आहेत. टप 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 घाम गळतोय. सायकलचं पायडल मारण्यासाठी अंगातला पूर्ण जीव एकवटून तो ती सायकलचं पायडल मारतोय त्या चढावरती. खूप त्रास होतोय त्याला, तरी देखील तो चढायचं थांबत नाही आहे. लक्षात ठेवा, सायकलचं पायडल मारायचं थांबत नाही आहे. पुढे 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 जातोय आणि असं करत करत तो त्या पुलाच्या अगदी वर जाऊन पोचला आणि तिथे पोचल्याच्या नंतर हुश झालं, कारण पुढे त्याला अजिबात पायडल मारायची गरज पडली नाही. सायकल आपोआप पुढे गेली. लक्षात ठेवा. आणि तिथे त्याच्या चेहऱ्यावरती मी पूल चढून आलो याचं समाधान होतं. लक्षात ठेवा, जीवनात सुद्धा असंच आहे. आम्ही जीवनामध्ये जर पहिल्यापासून काहीतरी कष्ट करण्याची ताकद ठेवली, कष्ट करण्याची तयारी ठेवली, तरच आम्हाला आमच्या नसतं का हो असं. जीवन सुरू झाल्याच्या नंतर, आमचा प्रपंच सुरू झाल्याच्या नंतर सगळ्या चढणीच असतात की नाही, सगळी आव्हानच असतात की नाही. मुलं लहान असतात, पगार कमी असतो, घर लहान असतो, पण विचार मात्र मोठा असतो बरं का. तो विचार आम्हाला ह्या सगळ्या लहान लहान गोष्टी मोठं करण्याची ताकद देतो, देत नाही का. आणि मग तिथेच आम्ही काय करतो, एक एक कवडी कवडी बाजूला काढतो, बाजूला टाकण्याचा प्रयत्न करतो. तिथे आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो. याच्यामध्ये कधीतरी बायको म्हणते, संक्रांतीचा एवढा महिना सुरू आहे, नशीब यावर्षी 10 दिवसच आली आहे. जय जय. आमच्या लहानपणी फार मजा असायची. आईची पिशवी भरून यायची. आई आज कुठे जाणार आहेस हळदी कुंकवाला, आणि आली पिशवी किती अशी उलटी करून बघायची. हे आमचं असायचं. पण आईचं मात्र वेगळंच. आज कोणती साडी नेसू, जय जय. त्याच्यामुळे 10 दिवसांची संक्रांत चांगली आहे. मग त्या पत्नीची प्रत्येक आवड जोपासण्याचा प्रयत्न तो करता पुरुष पूर्वी तरी करत असे. मुलं बाळं हट्ट करतात, मला हेच हवं आहे, आणि ते घ्यायची तर तशी त्यावेळेला पूर्वी असंच असायचं की नाही. पण तरीही त्यातून सुद्धा त्याला काय त्याचं मनाचं समाधान करता येईल याचा प्रयत्न. आणि मग एकदा ते सगळं चढण येईपर्यंत, एकदा थोडेसे आम्ही स्टेबल झालं आयुष्यामध्ये, की मग मात्र नंतरचा जो असतो ना तो उतारच असतो. लक्षात ठेवा, नसतो का. आणि तो उतार सुखाचा आहे. तिथे सुख व्हायचं असेल तर आधीची चढण चढण्यासाठी लागणारी ताकद आपल्याकडे पाहिजे. त्याला ध्येयाच्या पथावरती वाटचाल करणं असं म्हणतात. आणि ते ज्याला जमलं तो काय होतो म्हणाले, तो मोठा होतो. तो काय करतो, ते ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करतो आणि ते मिळवल्याशिवाय राहत नाही. म्हणून कुठलीही गोष्ट कष्टाशिवाय मिळू नये, नाही का. जंगलाचा राजा असतो सिंह. उद्यमेन नहि सिद्ध्यन्ति कार्याणि न मनोरथैः नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगः. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. कष्टाशिवाय कुठलीच गोष्ट नाही आहे. सगळंच कसं आयतं मिळेल हो, नाही मिळणार म्हणाले. त्याच्यासाठी कष्ट केले पाहिजे. जंगलाचा राजा जरी असला आणि गुहेत बसून असं म्हणायला लागला की ये रे सस्या, आज माझ्या मुखामध्ये येऊन पड. आज हरणा तुझा नंबर आहे, ये. हरण धावत येणार आहे का? हरिण धावत येणार नाही, ससा धावत येणार नाही, इतर कुठलेही प्राणी धावत येणार नाहीत. त्या सिंहाला उठावं लागेल. जंगलामध्ये त्या प्रत्येक शिकारीच्या मागे धावावं लागेल आणि त्याच्याशिवाय त्याला ती शिकार मिळणार नाही. आणि असं जर आम्ही डोळ्यासमोर ठेवलं ध्येय,
की काहीतरी करून काहीतरी मिळवलं तरच त्याची किंमतसुद्धा राहते म्हणाले. आणि आयतं दिल्याच्या नंतर त्याची किंमत राहते का हो? नाही. म्हणून आई वडिलांना एक सांगणं आहे माझं, काय की मुलाच्या नावचा फ्लॅट तुम्ही घेऊन ठेवू नका. जय जय. त्याला घेऊ द्या, त्याला काहीतरी कळू देत की हे घर उभं करताना आईवडिलांना किती कष्ट पडलेत, त्यांनी किती एक एक रुपया जोडून ह्या घराचा हप्ता भरलाय हे त्याला कळू देत. आणि ते ज्या वेळेला कळेल त्यावेळेला खरी किंमत त्याला कष्टांची कळेल, लक्षात ठेवा. आणि असं झालं तरच म्हणजे त्या कष्टांची किंमत कळेल. आणि असंच ध्येयासाठी करावं लागतं आम्हाला, नाही का करावं लागत. म्हणून कुठलीही गोष्ट आम्हाला मिळवण्यासाठी म्हणजे दुःखानंतरचं सुख जे आहे ते जर आम्हाला मिळवायचं असेल तर कष्टाशिवाय पर्याय नाही आहे, लक्षात ठेवा. मला माझ्या जीवनातलं अमुक प्रकारचं ध्येय साध्य करायचं आहे, मग ते करण्यासाठी अनेक अडथळे येत आहेत. जिथे उभा आहे तिथून उजव्या हाताला 100 पावलांवर गेलो की लोकमान्य टिळकांचं वास्तव्य ज्या ठिकाणी होतं तो केसरीवाडा आहे, नाही का हो. त्यांच्या जीवनामध्ये किती अनंत अडचणी आल्या. त्यांना काय वाईट करायचं होतं, त्यांना चांगलंच करायचं होतं. पण इंग्रज सरकारने त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा दिली, मंडालेच्या तुरुंगात टाकलं. आणि तिथे टाकलेलं होतं त्या तुरुंगात त्यांनी ठेवलेलं होतं, तरी देखील त्या सगळ्या अडचणींवर टिळकांनी मात केलेली आपल्या बुद्धीच्या जोरावर, लक्षात ठेवा. म्हणून मोठी लोक जी असतात, जे ध्येयवंत असतात, ते कधीही आपल्या ध्येयापासून ढळत नाहीत, लक्षात ठेवा. आली जरी कष्टदशा पार, नटा किती धीर तथापि थोर, केला जरी पोत बळेची खाली, ज्वाला तयाची वरती उफाळी. ती मशाल असते की नाही, त्या मशालीची ज्वाळा वर वर जात असते आपण अशी जर धरली तर, आणि जरी ती मशाल आम्ही खाली धरली तरी त्याची ज्वाळा वरच येत असते, लक्षात ठेवा. तसंच आहे ध्येयवंताचं. जो ध्येयवंत असतो तो काय करतो, तो कितीही कष्ट पडले आपल्या शरीराला तरी देखील आपलं ध्येय सोडत नाही. तिथे ते ध्येय कायम लक्षात ठेवतो. मला जरी काहीही झालं तरी चालेल, पण मी बाजी प्रभूंचं उदाहरण आहे आपल्यासमोर. आला का रे आवाज तोफेचा, समोर मृत्यू येऊन उभा आहे, यमराज येऊन उभेच समोर. आणि त्या 3 मीटरच्या पावनखिंडी घोडखिंडीमध्ये उभा असलेले हे बाजी प्रभू उभे असलेले ते विचारतायत, तोफ फुटली का रे, आवाज आला का रे. आणि असं म्हटल्याच्या नंतर, नाही बाजी अजून लढावं लागणार. अरे माझा राजा जोपर्यंत पोचत नाही गडावरती तोपर्यंत मी प्राण सोडणार नाही. सांग त्या यमराजाला, तोफे आधी मरेन बाजी, सांगा मृत्यूला, सांग म्हणाले त्याला. एकही जागा शरीरावरची अशी राहिलेली नव्हती की जिथे तरवारीचा वार झालेला नव्हता. रक्तबंबाळ शरीर झालेलं होतं. आणि भगवंताकडे प्रार्थना करतायत, माझ्या राजाला सुखरूप पोचव. सावरकर लिहितात, सरणार कधी रण, प्रभू उचली हे कुठवर कुठवर साहू घाव शिरी. ते शिरी मला घाव सोसले तरी चालणार आहे, पण माझ्या राजाला सुरक्षितपणे वर पोचव. आणि तोफ वाजल्यानंतर धाडकन धारातीर्थी कोसळलेला आहे. आणि माझं जीवन सार्थकी लागलं असं सगळ्यांना सांगितलं आणि प्राण सोडले. श्रोते हो, ध्येय असं असावं की जे गाठल्याच्या नंतर आमचं नाव 4 लोकांनी लक्षात ठेवावं. आणि असं जर आम्ही केलं तर आम्ही खऱ्या अर्थाने ध्येयवंत होऊ. स्वरूपानंद सांगतात, सत्यासाठी मारू स्वार्थावरी लाथ, लौकिकाची मात दूर ठेवू. ते म्हणतात, सत्य जे आहे ते मिळवण्यासाठी किंवा सत्याच्या मार्गावर चालण्यासाठी आम्हाला एक वेळ स्वार्थ बाजूला ठेवायला लागला तरी चालेल. पुढे ते सांगतात, हरीसाठी करू सर्वस्वाचे दान, झुगारू बंधन अहंतेचे. भगवंतासाठी सगळं द्यायला लागलं तरी चालेल. कुणाचं उदाहरण घेऊ? आपण नरसिंह मेहत्यांचं चरित्र ऐकलं असेल. त्या
नरसिंह मेहत्यांना एका सावकाराने सांगितलं होतं इथे छान हवेली बांधून देतो तुम्हाला. त्यावेळेला ते म्हणाले नको, त्या हवेलीत नुसती हवा खात बसायचं नाही आहे मला माझ्या भगवंताला प्राप्त करायचं आहे. तसं जर तू करून दिलंस तर मी माझ्या भगवंताला विसरून जाईन. तसं होता कामा नये. हरीसाठी करू सर्वस्वाचे दान. किती सगळ्या संतांची चरित्र समोर आणा डोळ्याच्या. काय स्वार्थासाठी केलं संतांनी आणि काय स्वतःसाठी ठेवलं. तुकाराम महाराजांनी मुलांच्यासाठी ऊस ज्या वेळेला आणले त्यावेळेला सगळे वाटतच आले हो, मुलांसाठी राहिलंच नाही. काही राहिलं का? काहीच नाही राहिलं. ते शेवटची 2 कांडी उरली होती त्या ऊसाची. ते 2 करव्यांचा ऊस त्या मुलांना दिला. बाबा एवढी मोळे आणलेली दिसतीत कोपऱ्यावर, इथे येईपर्यंत आमच्यासाठी एवढंच उरलं. बाळा आपल्याला एवढंच मिळणार होतं बरं का, घे म्हणाले. ही पांडुरंगाची कृपा आहे असं म्हणावं. ही सुद्धा त्या देवाची कृपा आहे असं म्हणतायत ते. हरीसाठी करू सर्वस्वाचे दान, जुगारो बंधन हंतेचे. आणि असं ज्या वेळेला माणूस दुसऱ्यासाठी जगतो ना, दुसऱ्यासाठी काहीतरी करणं हे अनेकांचं ध्येय असतं, नसतं का? आपल्या इथे पुराणिक गुरुजी म्हणून होते, मला आठवतं. ते कधीही 2 साने गुरुजींची 2 पुस्तकं चरित्राची कुणाला तरी ती विकत दिल्याशिवाय ते जेवत नसत. आणि कितीतरी वेळेला त्यांचं वय झाल्याच्या नंतर अनेकांनी सांगितलं काका रोज 2 पुस्तकं मला आणून देत जा, मी ती विकत घेतो, पण तुम्ही इतका वेळ उपाशी राहू नका. ती पुस्तकं जर विकली गेली नाही तर ते संध्याकाळपर्यंत वणवण भटकत असत. आणि लोकांना ती पुस्तकं दिल्याशिवाय आणि ती खऱ्या अर्थाने ते विकल्याशिवाय त्यांचं समाधान होत नसे. आता हे सुद्धा ध्येयच नव्हतं का हो, मला सांगा तुम्ही. आता हे कशा प्रकारचं ध्येय म्हणाले. त्या ध्येयाला आम्ही इतके चिकटून घेतल्या, त्या ध्येयासाठी आम्ही स्वतःला इतकं वाहून घेतल्याशिवाय आम्ही त्याच्याशी एकरूप होऊ शकत नाही म्हणाले. म्हणजे दुसऱ्याचं भलं व्हावं म्हणून वणवण भटकणारी ही लोक आज सुद्धा अशी समाजात अनेक लोक आहेत. आपण अनेक उदाहरणं आहेत आपल्यासमोर, नाही का? ज्यांना पद्मश्री प्राप्त झाली असे आमटे परिवार, अभयभंग, राणीभंग, किती जणांची नावं घेऊ, अनेकांची नावं घेता येतील. मग ही सगळी लोक दुसऱ्यासाठी जगतायत की नाही? आणि हे कशामुळे होतं म्हणाले. हे काय त्यांनी नेमकं काय केलं? कारण हे दुसऱ्यासाठी जगतायत, स्वतःसाठी नाही. ज्या बाबासाहेब पुरंदरेंचं उदाहरण मी मघाशी दिलं, त्यांचाच मुलगा आज अभयारण्यामध्ये जाऊन राहतो आणि त्यांची सहधर्मचारिणी तिथल्या आदिवासी महिलांसाठी त्यांच्यासाठी त्यांना नवीन उद्योग सुरू करून दिलेला आहे. लक्षात ठेवा, इतकं पुण्यातलं सुखासीन आयुष्य सोडायचं आणि कुठेतरी जंगलात जाऊन राहायचं, हे कुणाला मान्य असेल हो? हे फक्त ध्येयवंतालाच मान्य असतं म्हणाले. कारण त्याचं असं आहे, हे केव्हा होतं? ज्या वेळेला आम्ही ध्येयाला पूर्णपणे आपलं सर्वस्व समर्पण करतो. स्वामी म्हणे मन घेई समर्पून, होऊची आपण ध्येय रूप. त्या ध्येयाला सगळं आयुष्य आम्ही समर्पित करतो. त्यावेळेला होतं देवसुद्धा ते अमृतमंथन, आपल्या समुद्रमंथन करायला लागले आणि त्यांना एक 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 रत्न मिळालं. आता लक्ष्मी मिळालेली होती, शांत बसावं की नाही? जे हवं होतं ते मिळालं होतं, ज्याच्यामुळे सगळ्या गोष्टी आम्हाला विकत घेता येऊ शकतात. पण नाही, नतोषले देवा मोल रत्ने. विष पण मिळालं, विषाने वा व्यग्रन वा भयाने. विष निघाल्याच्या नंतर त्यांना भीती नाही वाटली, ते सुद्धा भगवान शंकरांनी पचवलं. काय पाहिजे होतं त्यांना अमृत पाहिजे होतं. आणि ज्या वेळेला ते अमृत वरती आलं त्यावेळेलाच ते थांबले. सुधे विना थांबविती न यत्ना. ते तर देव होते, त्यांना काय अशक्य होतं? ते तुमच्या माझ्यासारखे सामान्य माणसं होते का? नाही म्हणाले, ते देव होते. तरीही ते त्या अमृतासाठी काय करत होते? झटत होते. आणि ते अमृत मिळाल्याशिवाय ते थांबले
नाहीत असं आमचं सुद्धा असावं म्हणाले ध्येय. काहीतरी जीवनाचं इप्सित असावं जे प्राप्त केल्याशिवाय माझ्या जीवनामध्ये खऱ्या अर्थाने सुख मिळेल, त्याची झोपच उडेल. लक्षात ठेवा, जो ध्येयवंत आहे ते मिळवल्याशिवाय त्याला झोपसुद्धा लागणार नाही. मागच्या 15 दिवसात अनेक ध्येयवंत आपण पाहिले, जय जय. आणि ते न मिळालं तरी काय करतात लोक, हेही पाहिलं म्हणे जय जय. पण ज्यांना प्राप्त झालं त्यांनी खरं काम केलं असं म्हणूया आपण, बरोबर आहे की नाही? आणि ज्यांना प्राप्त झालं नाही त्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. म्हणून आम्हाला ध्येय प्राप्त करायचं हे एक जर आम्ही शुद्ध बुद्धीने लक्षात ठेवलं तर मात्र आम्हाला ध्येयाकडे जाणं अवघड नाही. हाच आशय म्हणून पद्यात सांगत असताना स्वामी स्वरूपानंद म्हणतात, ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे, ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे. ध्येयासाठी सुखे वेचू प्राण, ध्येयासाठी सुखे वेचू प्राण, ध्येयासाठी जगू सुख दुःखे. स्वामी म्हणे मन, स्वामी म्हणे मन, स्वामी म्हणे मन, येई समर्पण. स्वामी म्हणे मन, येई समर्पण. होऊची आपण ध्येय रूप, होऊची आपण ध्येय रूप. ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे, ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे. नाही लावू का, नको ना. आज या ठिकाणी सालाबादाप्रमाणे माघी गणेश उत्सवामध्ये मला कीर्तन करण्याची संधी संयोजकांनी दिली, जी आम्हाला गुरुकृपेमुळे प्राप्त झाली. त्या संयोजकांच्या विषयी मी ऋण व्यक्त करतो आणि आपल्या सर्व श्रोत्यांच्या विषयीसुद्धा ऋण व्यक्त करतो. छान भगवंताचं गोड नाम घेऊया आणि उत्तर रंगाकडे वळूया. श्री गजानन जय गजानन मंगलमूर्ती मोरया. श्री गजानन जय गजानन मंगलमूर्ती मोरया. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया. श्री गजानन जय गजानन मंगलमूर्ती मोरया.
हो दूर सरका, बाजूला वा, बाजूला, अहो तिथे, अहो सरका बाजूला, सरका सरका बाजूला, असं म्हणत सगळीकडे आरडाओरडा व्हायला सुरुवात झाली. भर बाजारामध्ये सगळेजण बाजूला व्हायला लागले आणि रस्ता मोकळा झाला. हो काय झालं होतं हो, लोक धावत येत होते आणि त्या बाजारातून एक भला मोठा हत्ती, जो माहुताला सुद्धा त्यांनी आपल्या सोंडेत धरून भिरकावलं होतं, तो त्या बाजारातून येत होता आणि समोर येईल त्याला पायाखाली तुडवत होता. हे दृश्य सगळ्या बाजारात आलेल्या लोकांनी पाहिलं, दुतर्फा उभे राहिलेल्या लोकांनी. आणि त्याच्यामध्ये एक मुलगी होती 8-9 वर्षाची. तिने तो हत्ती कुठून येतोय पाहिलं आणि ती त्या दुकानाच्या एका कनातीवरनं समोरच्या त्या सौधावरती चढली. हत्ती टप्प्यात येतोय असं दिसल्याबरोबर त्याच्या दातांवर तिने उडी मारली. पटकन जाऊन बसली त्या दातांवरती आणि तिने पहिल्यांदा काय केलं असेल तर त्याचा उजवा कान हातात धरला, तो त्याच्या डोळ्यावर झाकला. दुसरा कान हातात धरला आणि तो त्याच्या दुसऱ्या डोळ्यावर झाकला. दुसऱ्या क्षणाला हत्ती जागेवर उभा राहिला. माहूत धावत 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 आला आणि सगळ्या लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं. अरे आहे कोण ही पोरगी, काय नाव आहे या मुलीचं, अरे कुणाची ही पोर. आणि सगळ्यांनी शाबासकी दिली हो त्या मुलीला. हत्ती शांत झाला, माहूत त्याला घेऊन गेला आणि या हत्तीसाठीच ही मुलगी आपल्या बाबांकडे हट्ट करते बरं का. त्या हत्तीवर हिचे 2 मित्र बसलेले होते. एकाचं नाव होतं नानासाहेब आणि दुसऱ्याचं नाव होतं रावसाहेब. आणि तिकडे आर्यावर्तामधला हा प्रसंग, त्या पेशव्यांच्या आश्रयाला असणाऱ्या या परिवारातली ही मुलगी, विजयादशमीचा दिवस, आणि त्या नानासाहेबांना आणि रावसाहेबांना त्या हत्तीवर बसलेलं पाहिलं अंबारीमध्ये आणि आपल्या बाबांच्या जवळ हट्ट करतीये. द्या हत्ती मला सुंदर अंबारीचा, शोभेल थाट स्वारीचा. द्या हत्ती मला सुंदर अंबारीचा, शोभेल थाट स्वारीचा. ती ऐट पहा रावही बसले नाना, मजला का हत्ती द्याना. बाहेर जाऊन पाहिलं तिने, ते नानासाहेब आणि रावसाहेब त्यांच्याकडे बघतीये. ए नाना मी येऊ का बरं असं म्हणते. या मुलीला बकोटीला धरलं आणि पित्याने आतमध्ये ओढत आणलं. हो बाबा बघा ना, ते 2 जण बसलेत, मला पण बसायचं. ती ऐट पहा रावही बसले नाना, मजला का हत्ती द्याना. श्रीमंतन आपण बाळे, ऐक मुली अगं असा हट्ट करू नकोस. श्रीमंतन आपण बाळे, दे सोडून असले ताळे. आश्रित की आपण सगळे, करी सिंहाची बरोबरी का कोल्हा. भ्रम वाटे तुझ की झाला, करी सिंहाची बरोबरी का कोल्हा. भ्रम वाटे तुझ की झाला. ती मुलगी काय करते, वडिलांचं हे बोलणं ऐकतेय, पण तिला ते मान्य होतं का हो, अजिबात मान्य नव्हतं. म्हणते मी हत्ती मिळवल्याशिवाय राहणार नाही बाबा. हां परिक्रोधाने मुसमुसली ती बाला, रुसलीन निघे स्वारीला, रुसलीन निघे स्वारीला. बाबा मला हत्ती पाहिजे म्हणजे पाहिजे. आणि सांगतेय एक लक्षात ठेवा,
माझ्या दारात 10 हत्ती झुलतील एवढी मी व्यवस्था करून ठेवीन असं सांगते. आणि वडील सांगतायत, अगं असा हट्ट धरू नको. करी खिन्न मने सांत्वनतात तियेचे उपदेश कोरडा नरुचे. बाबा ऐका, 1 का 10 गजराज, 1 का 10 गजराज, देईन म्हणे प्रभुराज, देईन म्हणे प्रभुराज. हत्ती विण स्वारी साज, नच जायाचे निश्चय माझा झाला. येईल दया देवाला, नच जायाचे निश्चय माझा झाला. येईल दया देवाला, येईल दया देवाला. आणि तिने सांगितलं, 1 काय 10 हत्ती माझ्या दारात झुलतील अशी व्यवस्था करीन बाबा. अगं असा वेडेपणा करू नकोस, चल 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 चल. कोण होती हो ही मुलगी? ही होती तांब्यांची मनू. हिचं नाव होतं मनकर्णिका असं. आणि ही हट्ट करते 8-9 वर्षाची, आणि तो योग तिच्या जीवनामध्ये आला. चरित्रभाग फार सुंदर आहे बाळपणीचा. लहानपणापासून बाजीराव, दुसऱ्या बाजीराव पेशव्यांच्या रावसाहेब आणि नानासाहेब या 2 मुलांसोबत ही मुलगी वाढत होती. त्याच्यामुळे घोड्यावर चढणं अगदी सहज शिकली. हत्तीला मघाशी जसं तिने आटोक्यात आणलं ते सुद्धा तिने पाहून पाहूनच आत्मसात केलेलं होतं. तलवार चालवावी, पट्टा चालवावा, भाला फेकण्याचा प्रयत्न करावा, काय येत नव्हतं या मुलीला. सगळ्या गोष्टी येत होत्या. घोडेस्वारी अत्यंत उत्तम येत होती, पोहणं उत्तम येत होतं, सगळ्या गोष्टी येत होत्या. धावत होती वाऱ्यासारखी अशी. आणि हे सगळे गुण तिला प्राप्त झालेले होते. याला संस्कार असं म्हणतात. पूर्वरंगात आपण पाहिलं की नाही, तो एक एक संस्कार ती मोठ्यांकडे बघून आत्मसात करत होती. आणि हिचं लग्न ठरलं झाशीच्या गंगाधरपंत नेवाळकरांशी. आणि लग्न झालं हो. त्या काळामध्ये लग्न लहानपणी होत असत. म्हणून संसार सुद्धा उत्तम होत असत. जय जय. 8-9 वर्षाची ती गेलेली मुलगी तिथे, त्या घरातले सगळे संस्कार तिच्यावर आपोआप होत असत. मग ती असं म्हणत नसे, माझ्या आईने मला असं शिकवलंय, असं कधीच म्हणत नसे बरं का. हां. आणि कारण ती त्या घरचा संस्कार घेऊनच मोठी होत असे, लक्षात ठेवा. हां. म्हणून संस्कार महत्त्वाचा आहे. तात्पर्य एवढंच लक्षात घेऊया, पुढे जाऊया. या मुलीचं लग्न झालं आणि गंगाधर पंतांशी विवाह झाल्याच्या नंतर ही मुलगी झाशीच्या त्या राजवाड्यामध्ये जात असताना नानासाहेबांना म्हणतीये, नाना लहानपणी मला तुझ्या हत्तीवर बसू दिलं नाहीस ना. तिथे गेल्यावर तिने 10 हत्ती भेट म्हणून पाठवले. जय जय. आणि हळूहळू हळूहळू मोठी व्हायला लागली मनू. आणि मोठी झाल्याच्या नंतर तिचं तिकडचं नाव लक्ष्मी असं ठेवण्यात आलेलं होतं. आणि मोठी झाल्याच्या नंतर काही दिवसांमध्येच तिला एक मुलगा झाला. मुलगा झाला याचा आनंद गंगाधर पंतांना अतिशय झाला. वाटल्या साखरा हत्तीवरोनी, नटली आनंदे राजधानी. जय जयकार प्रजाजनांनी, केला राजपुत्राचा. आणि त्या राजपुत्राचा जन्म झाला. आणि हळूहळू तोही वाढायला लागला. पण सगळंच सुखाचं होईल त्याला संसार असं म्हणतात का? अजिबात नाही म्हणाले. काहीतरी थोडंसं मागे पुढे होतच असतो. तसं यांच्याही जीवनात झालं. आईन वाढदिवसाच्या दिवशी मुलाला दरदरून ताप भरला. आणि त्या
त्याच दिवशी मांडीवर घेऊन बसली आहे बाळाला. अनेक मात्रा दिल्या वैद्यांनी, पण काहीही उपाय झाला नाही. आणि त्यातच तो मुलगा दगावला श्रोते हो. आणि असा हळूहळू इंग्रजांचं प्राबल्य वाढत होतं भारतवर्षावरचं. आणि या काळामध्ये अनेकांच्या मनामध्ये इंग्रजांच्या विषयी राग धुमसत होता. आणि प्रत्येक सैनिक असंतुष्ट होता इंग्रजांच्या विषयी. आणि याच काळामध्ये इंग्रजांनी एक फतवा काढलेला होता, ज्या संस्थानाला औरस वारस नाहीये ते संस्थान कंपनीच्या नावे होऊन जाईल असं सांगितलेलं होतं, ईस्ट इंडिया कंपनीच्या नावे. आणि त्यांचा गव्हर्नर त्यावेळेला होता लॉर्ड डलहौसी. हां, तसा तो डल पण हौशी होता. कशा बाबतीमध्ये म्हणाले? दुसऱ्याचं राज्य बळकावण्याच्या बाबतीमध्ये, बरं का. आणि त्यांनी गंगाधररावांना वाईट वाटायला लागलं की आता आपल्या पोटचं मूल नाही आहे, म्हणजे आपलंही राज्य जाणार की काय. एकतर मूल गेल्याचं दुःख होतंच, तेव्हाच गंगाधर पंतांनी अंथरुण धरलेलं होतं. आणि त्याच याच्यात असताना त्यांनी त्यांच्याच कुळातला दामोदर नावाचा मुलगा दत्तक घेतला, दत्तक विधान केलं आणि मंजुरीसाठी म्हणून ते इंग्लंडला पाठवलं. कॅप्टन एलिस, मेजर एलिस यांनी ते पाठवलं. आणि आता येण्याची सगळेजण वाट बघतायत, पण काळाला तेवढी उसंतच नव्हती हो. गंगाधर पंतांनी अंथरुण धरलेलं होतं, त्या काळाने त्यांच्यावरती घाला घातला. गंगाधर पंतांचं निधन झालं. आणि आता काय करावं? प्रत्येकाच्या मनामध्ये प्रश्न होता की काय होईल आता, ह्या झाशीचा हा दत्तक मान्य होईल का? प्रश्न पडलाय प्रत्येकाच्या मनामध्ये. होईल खालसा झाशी की दत्तक होईल मान्य, होईल खालसा झाशी की दत्तक होईल मान्य, आशा की भव्य निराशा, प्रश्न हात चिंताजन्य. ऐका या निर्णयाले पुरवासी ही सन्मान्य, ऐका या निर्णयाले पुरवासी ही सन्मान्य. आणि त्याच दिवशी दरबारात तो मेजर एलिस घेऊन आला पत्र. आणि त्यांनी ऐका या निर्णयाले पुरवासी की सन्मान्य. आणि त्यांनी ते पत्र उघडलं आणि वाचायला सुरुवात केली. त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं, खालसा जाहली झाशी, खालसा जाहली झाशी, झोंबले शब्द राणीसी, झोंबले शब्द राणीसी, बोलली रेसिडेंटासी, बोलली रेसिडेंटासी, देणार नाही कोणासी आवडती माझी झाशी, देणार नाही कोणासी आवडती माझी झाशी, देणार नाही कोणासी आवडती माझी झाशी. हां, मागे बसलेली होती पडद्याच्या मागे. ते शब्द कानावर पडले आणि ताडकन उठली, कमरेची तलवार काढली. चिकाच्या पडद्याआड बसलेली ती तरुणी, तिने ताडकन तो चिकाचा पडदा फाडला आणि त्या मेजर एलिसच्या समोर उभी राहिली. मेरी झाशी नाही दूंगी म्हणा. ते कानात शब्द त्याच्या कानावरती पडले. तो म्हणते, राणीसाहेब घाबरू नका, जरी किल्ला इंग्रज सरकारने काढून घेतलेला असला तरी तुम्हाला शहरातला वाडा राहायला दिलेला आहे चौसोपी. आणि एवढंच नाही तर 5,000 रुपये दर महिन्याला तुम्हाला मिळणार आहेत, हे लक्षात ठेवा. झाशी खालसा झाली, पण राणीच्या मात्र मनामध्ये अजूनही तो राग धुमसत होता. मी माझी झाशी कुणालाही देणार नाही, झाशी परत मिळवल्याशिवाय मी राहणार नाही, हे ध्येयच तिने डोळ्यासमोर ठेवलं. आणि तिने वाटचाल करायला सुरुवात केली. वाड्यात राहायला जावं लागलं दुर्दैव, पण ती रोज व्यायाम करायला तिने सुरुवात केली. रोज पहाटे पहाटे उठावं, ध्यान करावं, पूजा करावी भगवंताची, नामस्मरण करावं आणि आपली घोड्यावरची रपेट पोहणं, तलवार चालवणं हे सगळं सुरू ठेवलं तिने. अनेक जण लोक गावातली म्हणायला लागली, अगं राज्य तर गेलं आता,
आता कशासाठी हे सगळं? एक महिलांची पलटण तिने उभी केली, महिलांची तुकडी उभी केली की ज्यांना सगळ्यांना तरवारी चालवता येतील अशा. ध्येयवंत असतो ना तो फक्त करत राहतो, तो काहीही बोलत नाही, लक्षात ठेवा. आणि तिने ते काम करणं तिचं सोडलं नाही, व्यायाम करणं सोडलं नाही. आणि तेवढ्यात 1857च्या उठावाची ठिणगी पडली. ती आधीच पडली, ज्या तारखेला पडायची होती, ज्या तारखेला ठरलेलं होतं त्या तारखेच्या आधीच. आपल्या सगळ्यांना माहिती आहे मंगल पांडे त्या चरबी लावलेली काडतुसं त्यांना नको होती आणि तो असंतोष सैनिकांमध्ये माजलेला होता. आणि ते सैनिक सगळीकडे त्या सगळ्या इंग्रजांवर तुटून पडायला लागले. इंग्रज मात्र घाबरलेले होते, झाशीतले इंग्रजसुद्धा घाबरलेले होते. आणि अशा परिस्थितीमध्ये काय करावं असं त्यांना प्रश्न पडला. आणि हळूहळू ते सैनिक भारतीयच होते, पण जे कोणी इंग्रजांना आश्रय देत असतील त्यांनासुद्धा त्यांनी संपवायचा प्रयत्न केला, लक्षात ठेवा. पण इंग्रजांनी सांगितलं की आम्ही मात्र बाहेर राहू, पण आमच्या बायका मुलांना कोण आश्रय देईल, तेवढं मात्र तुम्ही करा म्हणाले. राणीसाहेबांना विनंती केली, आमचे प्राण गेले तरी चालतील, पण आमच्या बायका मुलांना सांभाळा म्हणाले. आणि तळघरात राणींनी त्यांना आश्रय दिला आहे. राणी चांगला विचार करते, ध्येयवंत असतो ना जो सकारात्मकच विचार करतो, लक्षात ठेवा. ती म्हणते यांच्याशी आमचं काय वैर आहे, या लहान मुलांनी काय केलं, या स्त्रियांनी तर आमचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं नाही ना, त्या पुरुषांना बाहेरच ठेवलेलं होतं, त्यांना आश्रय दिला. आणि इथेच झालं असं की हिच्याच नात्यातले त्या सदाशिवराव पारळकर नावाचा हिचाच नातेवाईक आणि ओरछाचा सरदार नथेखा या दोघांनी मिळून झाशीवरती स्वारी केली. का तर आता राणी काही करू शकणार नाही, आता ती एकटी आहे आणि झाशी आपल्या ताब्यात घेता येईल. आता सगळीकडे सैनिकांचं बंड माजलेलं होतं, इंग्रज घाबरलेले होते, हीच एक संधी आहे म्हणाले. आपलीच माणसं आपल्याच माणसांना कसं खाली ओढतात त्याचं हे उदाहरण आहे, लक्षात ठेवा. ते काय आजपासून नाही आहे, म्हणजे आज आत्ताच सुरू झालं आहे असं नाही, याच्याही आधीपासून आहे, त्याच्याही आधीपासून आहे. आणि ते राणी तयारच होती, बंडवाली असं ठरवलं त्यांनी. इंग्रजांना जाऊन सांगितलं की राणीसुद्धा बंडात सामील आहे. ती म्हणाली असंही तसंही तुम्ही मला बंडवाली करताय ना, मी जाते. किल्ल्यात राहायला गेली पुन्हा आणि राज्यकारभार करायला सुरुवात केली. आता मात्र तो जो आला होता चालून सदाशिवराव पारोळकर आणि तो नथेखा, त्या दोघांचाही पराभव केला. नामुष्की झाली त्या दोघांचीही, एका स्त्रीकडून पराभव झाला. आणि झाला असं श्रोते हो, पण इंग्रजच होते ते. 22-23 वर्षाची ही तरुणी जीवाचा आटापिटा करून राज्य राखण्याचा प्रयत्न करते. पण इंग्रजांमधला एक अत्यंत धुरंधर असा सेनानी, त्याचं नाव होतं सर ह्यू रोज. 60,000ची सेना त्यांनी घेतली आणि तो झाशीवर चालून आला, लक्षात ठेवा. त्यांनी झाशीच्या आजूबाजूनी सगळीकडे कडं केलं. राणी पण तयार झालेली होती. ती काय सामान्य होती का हो? झाशीच्या कुहरामध्ये सिंहीण निजे घायाळ, झाशीच्या कुहरामध्ये सिंहीण निजे घायाळ, गर्जना उठे भवताली स्वातंत्र्येच्छूंचा काळ. लावाया भाग्य कसाला तेजस्विनी करी कल्लोळ. ती पण तयार झालेली होती. काय केलं होतं तिने? बुरजा बुरजावर मोर्चे बांधोनी या तोफांचे, सजविले सैन्य शूरांचे, सजविले सैन्य शूरांचे. आपण ही वेशे नटली मर्दानी झाशीवाली, आपण ही वेशे सजली मर्दानी झाशीवाली, आपण ही वेशे सजली मर्दानी झाशीवाली. आणि ती सुद्धा तयार झाली 1857चा तो समर करण्यासाठी. आणि आता मात्र झालं असं, तिची कडक बिजली आणि त्या 2 तोफा होत्या त्या तिने मांडल्या तिथे
आणि त्या तोफांच्या तयारीने सज्ज झाली. तिकडून तोफ आल्याच्या नंतर उत्तर द्यावं आणि इतकी तयारी ठेवलेली होती राणीने. काय तयारी ठेवलेली होती? तोफेचा गोळा जर त्या किल्ल्याच्या तटबंदीवर येऊन पडला तर पाथरवट गवंडी सगळे खाली तयार होते. म्हणजे आत्ता जर तोफेचा गोळा येऊन भिंतीवर पडलेला असेल तर अर्ध्या तासात ती भिंत पुन्हा चढलेली असेल, असे लक्षात ठेवा. इतक्या तयारीत ती होती आणि सगळं सैन्य आपलं तिने तयार ठेवलेलं होतं, उत्तर देत होती. 13 दिवस हे युद्ध चाललेलं होतं, 11 दिवस साधारण. आणि 12व्या दिवशी मात्र झालं असं, पुन्हा फितुरी झाली. लक्षात ठेवा, किल्ल्यामध्ये गणेश महाल ज्या ठिकाणी दारुगोळा ठेवलेला होता त्याचा पत्ता कोणीतरी इंग्रजांना सांगितला. तो फितूर झाला आणि तिथे येऊन गोळा पडला तोफेचा आणि सगळा तो गणेश महाल उद्ध्वस्त झाला. त्यांना आतमध्ये यायला वाट झाली इंग्रजांना. लक्षात ठेवा, सैन्य कमी होत होतं. प्रत्येक जण राणीच्या बरोबरीने लढत होता, प्राण अर्पण करत होता. पण आता मात्र झाशीत राहणं कठीण आहे हे राणीला कळून चुकलं आणि तिने घोडा तयार केला, हो आपला खैऱ्या घोडा. आणि त्या घोड्यावर स्वार झाली, पाठीला आपल्या दामोदराला बांधलंय. राजरत्न करड्या रंगाचा घोडा सजवला, राजरत्न करड्या रंगाचा घोडा सजवला. राजरत्न करड्या रंगाचा घोडा सजवला, राणी ती जपते घोड्याला, घोडा राणीला, राणी ती जपते घोड्याला, घोडा राणीला. अत्यंत निष्ठावान असलेला तो चतुष्पाद आपली स्वामिनी आपल्या पाठीवर बसली आहे, तिला विजयच मिळाला पाहिजे असंच जणू काही त्याच्या कृतीतून फुरफुरण्यातून सांगत होता. आणि राणीने त्या दामोदराला आपल्या पाठीशी बांधलंय. सुंदर मुंदर सोबत होत्या आणि त्या सगळ्यांना घेऊन राणी निघाली आहे. ती म्हणतीये, याच्यातून जर मला बाहेर पडायचं असेल ना तर मला अत्यंत सावधपणे या सैन्याला कापून जावं लागेल पुढे. आणि असं ती सांगत असताना त्या राणीने काय केलं, हो त्या भिंतीवरती ती उभी राहिली. तो घोडा 20 पावलं मागे नेला आणि 20 पावलं मागे जाऊन काय सांगितलं, या दोनही तोफामधून गोळे मारा म्हणाले. 2 दिशांना गोळे मारले गेले आणि ते गोळे मारल्या गेल्याच्या नंतर पुढच्या सैन्याचं लक्ष कुठे गेलं, त्या गोळ्यांकडे. आणि हिनी तटावून घोडा फेकला. श्रोते हो, घोडा फेकला आणि सगळेजण त्या तोफेकडे तर लक्ष होतंच, अरे पण काहीतरी उडाला आकाशात म्हणावे, असं म्हणून सगळेजण आकाशाकडे बघतायत. अरे आला 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 आला, गेलं गेलं, निघून गेलं. त्या धुळीमध्ये ती राणी नाहीशी झाली. श्रोते हो, टाप 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 टाकाटाकीत निघून गेली. आणि सगळेजण आश्चर्य व्यक्त करतायत, अरे गेलं काय आत्ता. आणि तेवढ्यात बातमी आली, दुसरं तिसरं काही गेलं नाही, राणी पळाली म्हणाले. आणि त्याच वेळेला बौकर नावाचा जो सेनापती होता त्यांनी काही सैन्य आपल्यासोबत घेतलं आणि राणीचा पाठलाग करायला सुरुवात केली. चरित्रभाग खूप मोठा आहे, 8:15 आपल्याला संपवायचं. आणि राणी भांडेर या गावापर्यंत येऊन पोचली. 10-15 मैल सारखं धावत होती. लक्षात ठेवा, मुलं, आई मला भूक लागली आहे ग, मला काहीतरी खायला देतेस का. त्या मुलाचं ते वाक्य ऐकलं मात्र, होय बाळा देते बरं का तुला. आणि म्हणून तिथे बहीण राहत होती तिची, त्या बहिणीकडे गेली आणि मुलाला खाऊ घालणार तेवढ्यात सैन्य येतं हे कळलं. मग आपला पाठलाग सुरू आहे हे लक्षात आलं. आणि त्या 2 घास काय खाऊ घातले असतील नसतील, लगेच पुन्हा मुलाला पाठीशी बांधलं आणि पळतीये, धावतीये. श्रोते हो, धावतीये. 120 मैल तो घोडा धावत 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 कुठे जाऊन पोचला, कालपीला जाऊन पोचला. तिथे खरं पाहिलं तर झाशीवरती चाल करून आलेल्या त्या युरोजला
म्हणजे राणीला मदत करण्यासाठी तात्या टोपे आलेले होते 20,000चं सैन्य घेऊन, पण त्या सैन्याचा टिकाव या 60,000च्या सैन्यासमोर लागला नाही. ते परत फिरले आणि कालपीला गेल्याच्या नंतर रावसाहेब, नानासाहेब या सगळ्यांना समजून सांगितलं की बाबा रे, तुम्ही इथे निवांत बसलात, पण झाशीवर काय संकट कोसळलंय तुम्हाला माहिती आहे का? आणि हिनी ज्यावेळेस जाणीव करून दिली त्यावेळेला मात्र ते तयार झाले आणि युद्धाला सगळे तयार झाल्याच्या नंतर राणी आपली पलटण घेऊन तयार होती महिलांची, आणि युद्ध करतीये. तेवढ्यात तो बौकर सैन्य घेऊन आलाच, त्याच्या मागे हिरोजसुद्धा होताच, तो येतच होता. काय केलं हो राणीने? एका बाजूला तात्या टोपे लढत होते, एका बाजूला रावसाहेब, नानासाहेब दोघेही लढत होते, पण ही मात्र कुठे गेली? तर ही त्या ज्या ठिकाणी तोफा लावलेल्या आहेत त्या ठिकाणी गेली. 2 हातात 2 पट्टे, लगाम स्वतःच्या तोंडात धरलेला आहे. काय करायचं? किंवा एका हाताने सैनिकाला कापायचं, दुसरा जरी तलवार घातलेली असली तरी त्या तोफेजवळ जायचं, तिचा येण्याचा अवतारच त्या सैनिकांनी पाहावा आणि गारद व्हावं. अरे काय आलं हे बघा, आता काय आपण जगत नाही. ती तलवार उचलल्याबरोबर ते गार होऊन जावेत आणि पळून जावेत तोफेवरनं. त्या खोगिरामध्ये ठेवलेला एक खिळा काढावा आणि त्या तोफेच्या नाकामध्ये ठोकावा, तोफ निकामी करून पुढच्या तोफेकडे जावं. तिथे त्या पुढच्या तोफेपर्यंत जाई तो येणारा प्रत्येक जण सप कापा. आणि असं करत करतच ती पुढे जात होती. मुलाला गंगादास बाबांच्या आश्रमात ठेवलेलं होतं आणि तेवढ्यात झालं असं, तात्या टोपे कुठे गेले कळलं नाही, नाना कुठे कुणाशी लढतायत हे कळलं नाही, पण राणीचा पाठलाग मात्र बौकर करत होता. धावली सुंदर मुंदर तिच्या पाठीशी होत्याच. झालं असं होतं श्रोते हो, 120 मैल धावून तिचा खैऱ्या घोडा जो होता ना तो उरी फुटून मेला होता. आता मात्र तिच्याजवळ जो घोडा होता तो शिंदेशाहीतला घोडा होता. जात असताना वाटेमध्ये एक ओढा आडवा आला आणि तो घोडा अडला हो. दुर्दैव आडवा अडलं, लक्षात ठेवा. सुंदर मुंदर म्हणतायत घोडं काही पुढे जाणार नाही, तुम्ही उतरा, पुढे जाऊया आपण, दुसरा घोडा आणूया आपण. आणि असं म्हणून घोडा पार केला पायीच तो ओढा आणि पुढे गेल्याच्या नंतर दुसऱ्या घोड्यावर बसून राणी वाटचाल करते. तेवढ्यात बौकर मागून येऊन तिथे पुन्हा युद्ध झालं 15-20 लोकांच्या सोबत. आणि याच ठिकाणी एक झालं असं की एकच घाव बसला राणीच्या मस्तकावरती आणि घातलेला जिरटेप तर पडलाच पडला, पण डोळा असा लोंबायला लागला. करावं तेवढं वर्णन थोडं आहे. आपल्या शेल्याने तो डोळा तसाच बांधून घेतला आणि तेवढ्यात तो डोळा बांधत असतानाच समोरून त्यांनी त्या बौकरनी सुरा फेकला, तो थेट जाऊन उरामध्ये लागला. रक्तबंबाळ झालेली होती आणि तशीच धावतीये आणि कशी तरी गंगादास बाबांच्या आश्रमात जाऊन पोचली. बाबांना सांगितलं माझ्या मुलाला मला एकदा बघू द्या म्हणाले. मुलगा जवळ आला आणि बघतो, आई अगं काय झालंय तुला? हे हात लावला, आईला मिठी मारली, आई काय टोचलं ग मला? हात लावला त्या मुलाने आणि पाहतो तर काय आतमध्ये भला मोठा सुरा त्या हृदयात घुसलेला होता. आई अगं काय हे? बाळा काळजी करू नकोस असं सांगितलं आणि माझा देह इंग्रजांच्या हाती लागू नये अशी विनंती केली. जवळच असलेल्या गवताच्या गंजीवर जाऊन बसली आणि स्वतःच बलिता हातात घेऊन गेलेली होती. तिथे गेल्यावर प्राण गेलेच हो. बलिता हातातून खाली पडला आणि ज्वाळा उफाळायला लागल्या. तेवढ्यात तो हिरोज समोर येऊन उभा राहिला. तो म्हणतो, अरे 13 दिवस माझ्यासोबत युद्ध करणारी, माझं वय 60 वर्ष आणि ही 22-23 वर्षाची. 22 वर्ष 7 महिने एवढंच वय होतं राणीचं. 13 दिवस माझ्या 60,000 सैन्याला हिने झुंज दिली. काय तेज असेल या मुलीचं म्हणाले. त्या ज्वाळावरती जात होत्या. तो म्हणतोय ती तेजशलाकाच होती म्हणूनच ती आकाशाकडे जातीये. हां, ती सौदामिनीच होती म्हणूनच ती वरती जातीये. असं सांगितलं आणि तिला प्रणाम केला त्याने. तो म्हणाला की असा योद्धा मी आजपर्यंत माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही.
अशी ती चितकला झाशीची राणी लक्ष्मीबाई म्हणाले. भारत आंब्यांनी त्यांच्याच कुळातले जे होते त्यांनी शब्द लिहिले, हे हिंद बांधवा थांब या स्थळी दोन अश्रू ढाळी. त्या इथेच ती झाशीची राणी, तिचं बलिदान झालेलं आहे आणि तिथे आजसुद्धा ते शब्द लिहिलेली आपल्याला समाधी पाहायला मिळते. श्रोते हो, तिने ध्येय गाठलंच शेवटी, नाही का? तिला स्वातंत्र्य मिळवायचं होतं. ती मोठी झाली, लहान वयात मोठी झाली, लक्षात ठेवा. असं ध्येय डोळ्यासमोर ठेवावं आणि अजरामर व्हावं, हाच आशय मूळ पद्यात सांगत असताना भैरवीच्या स्वरात स्वामी स्वरूपानंद म्हणतात, स्वामी म्हणे मन स्वामी म्हणे मन घेई समर्पण. स्वामी म्हणे मन घेई समर्पण. होऊची आपण ध्येय रूप. होऊची आपण ध्येय रूप. ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे. ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे. ध्येयासाठी सुखे वेचू प्राण. ध्येयासाठी सुखे वेचू प्राण. ध्येयासाठी जगू सोसू सुख दुःखे. संतांनी जे मागणं भगवंताकडे मागितलं तेच आपणही मागूया. हेची दान दे गा देवा तुझा विसर गुण गाईना आवडी. हेच माझी सर्व लगे मुक्ती धन संपदा संत संग देता सदा.